जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही 16 जून 2024 रोजी शिवनेरी या गडकिल्ल्यावर उपस्थित आहोत। छत्रपती शिवरायांचा जन्म याच गडकिल्ल्यावरती झाला। त्याच शिवनेरीला आम्ही पहिल्यांदा अभिवादन करतो। राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या याच शिवनेरीला आम्ही पुनश्च एकदा अभिवादन करतो। ही मागची जी बाजू दिसते आहे तिकडे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। राजमाता जिजाऊंना सुपुत्र जन्म झाला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। ते आपण नंतर पाहणार आहोत। आता याच्या मागच्या बाजूला आपण इकडे बदामी टाका आहे, म्हणजे पाणी साठवण्याचं ठिकाण। बदामी म्हणजे बदामाचं आकार असणारं। एकही थेंब पाण्याचा कुठेही इकडे तिकडे मुरत नव्हता। अशा ठिकाणी पाणी साठवलं जायचं आणि त्या पाण्याचा नंतर वापर केला जायचा। आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जेव्हा त्या काळामध्ये सजा दिली जायची तेव्हा कडेलोट केला जायचा। तर ते कडेलोटाचं ठिकाण या ठिकाणी आपण बघणार आहोत। हा त्याचा बोर्ड आहे आणि आपण आता कडेलोटाच्या ठिकाणाकडे जाणार आहोत। मित्रांनो, मला आनंद वाटतो हे क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचवायला। खरं तर महाराष्ट्रामध्ये कुठली गोष्ट माहीत अशी नाही, परंतु अनेक गोष्टी आपण स्वतः अनुभवणं हे खूप वेगळं। आज आम्ही वयाच्या 57व्या वर्षानंतर पहिल्यांदा या पवित्र भूमीला अभिवादन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी आणि मुजरा करण्यासाठी आलो आहेत। तुम्हाला हा एरिया मी दाखवणार आहेत, ज्या ठिकाणाहून कडेलोट व्हायचा। एकदम सरळ उंच 1-2 किलोमीटरचं अंतर तिथून कडेलोट व्हायचा। हे कडेलोटाचं ठिकाण आहे। आपण जर जे पाहिलं तर इथून जर खाली टाकून दिलं तर किमान 1-1.5-2 किलोमीटरचं अंतर माणसं वरून फेकून दिलं की खाली मारायचाच कार्यक्रम व्हायचा। हे परिसराने या परिसरातलं गाव, रस्ता आणि आता वसलेलं शहर आपण हे पाहत आहोत। वर्णनीय ठिकाण आहे, देखणं ठिकाण आहे, बघत राहावं असं ठिकाण आहे। किती सुंदर दिसतंय बघा, हे मोठंच्या मोठं शहर आहे, बघत राहावं असं ठिकाण। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान या ठिकाणी आम्ही आलो, आम्ही धन्य झालो, आम्ही पावन झालो। आता तुम्हाला एक विविध ठिकाणच्या माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूरावजे। भूमिपुत्र बाग महाराष्ट्र लोक विकास मंच।